नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसचा आजचा आपला व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर टू अजिंठा बाय रोड ट्रॅव्हलिंग। तर अजिंठा केव्ज, अजिंठा गुंफा बघायला आम्ही निघालो आहोत बाय रोड छत्रपती संभाजीनगरवरून। तर टोटल आम्हाला याला वेळ लागणार आहे साधारणपणे 2.5 तास, कारण हे आहे 102 किलोमीटर अंतर आपल्याला क्रॉस करायचं आहे। तर आपला मार्गक्रमण असणार आहे छत्रपती संभाजीनगर, तिथून फुलंब्री, मग खामगाव, असं आपल्याला एक एक गाव संपत जायचं आहे। भावन, सिलोड, सिलोडच्या पुढे उंडणगाव आणि मग लागेल आपल्याला अजिंठा केव्ज, अजिंठा गुंफा। तर अजिंठाला जाण्यासाठी असे एक एक गाव आपल्याला ओलांडत पुढे पुढे जायचं आहे। तर हाच रस्ता पुढे जाऊन जळगावला जायच्यासाठी पण हाच रस्ता आहे। तर आयदर तुम्ही बाय रोड तुमच्या स्वतःच्या गाडीने जाऊ शकता किंवा बस, गव्हर्नमेंटच्या बसवर अवेलेबल आहे अजिंठा केव्जपर्यंत, ते पण तुम्ही घेऊ शकता किंवा नाहीतर टुरिस्ट व्हेकल्स तुम्ही औरंगाबादवरून घेऊन डायरेक्ट अजिंठाला जाऊ शकता। जसं आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर ह्याला आपण म्हणतो सिटी ऑफ गेट्स, कारण याला भरपूर गेट्स आहेत, जे आता तुम्ही बघितलं फोटोमध्ये। त्यापैकी हे एक गेट आहे रंगीन गेट, जे आपल्याला ह्या मार्गावरती एक गेट आपल्याला लागलं। आम्ही प्रवास सुरू केला सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगरवरून। तर तुम्हाला दिसतं आहे की सिटी ऑफ गेट्स याला का म्हटलं जातं, की असे आपल्याला गेट्स दिसत चालतात रस्त्यानी, हायवेनी जाताना। खूप सुरेख असं हे बांधकाम आहे। हा आहे पुढचं गेट, दिल्ली दरवाजा, दिल्ली गेट। तसं भव्य दिव्य हे गेट आहे आणि असेच पूर्ण सिटीला ह्या गेट्स आहेत भरपूर। अजिंठा केव्ज, अजिंठा गुंफा ह्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असल्याने भरपूर प्रसिद्ध आहेत। तर विदेशातून आपल्या देशातनं भरपूर पर्यटक इथे व्हिजिट करतात। मोस्टली जे आपले व्हॅकेशन पिरियड असतो ना, हॉलिडे असतं, जसं लहान मुलांचे समर व्हॅकेशन असू देत किंवा दिवाळी रिलेटेड व्हॅकेशन्स, तर त्या पिरियडमध्ये इथे भरपूर रश असतो, गर्दी असते। अदरवाईज तुम्हाला म्हणजे लिमिटेड क्राऊड दिसणार इकडे। अजिंठा गुंफा ह्या एक प्रकारे इंडियन रॉक कट आर्किटेक्चरने बनवल्या गेलेल्या आहेत आणि दुसरं याचं फेमस असण्याचं कारण म्हणजे इथे तुम्हाला पेंटिंग्स दिसतील, ज्या नॅचरल कलर्सपासून बनवलेल्या पेंटिंग्स आहेत। तर बऱ्याचशा पेंटिंग्स तुम्ही जर बघाल, तो मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बऱ्याचशा पेंटिंगचे कलर आता निघालेले आहेत। गव्हर्नमेंट ट्राय करते की त्याला जितकं प्रिझर्व करता येईल ते प्रयत्न सुरूच आहेत आणि ते दिसतं पण आहे आपल्याला। सो हे बेसिकली पेंटिंगसाठी फेमस आहे। या गुफेमध्ये आपल्याला पेंटिंग्स बघायला मिळतात। बाकी तर कोरीव काम आपण बघतो की प्रत्येक गुफेमध्ये, म्हणजे प्रत्येक आपल्या ज्या महाराष्ट्रात ज्या गुंफा आहेत तिकडे दिसेलच, पण इकडे हा एक वेगळेपणा आपण बघत आहोत। तर आम्ही समृद्धी महामार्ग, म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत समृद्धी महामार्गाने आलो नाशिकवरून आणि तिथून आम्ही अजिंठ्यासाठी निघालो। तर हा रस्ता जो तुम्हाला दिसतो आहे ना, हा समृद्धी महामार्ग आहे। तर आम्ही संभाजीनगरवरूनच समृद्धी महामार्ग घेतला आणि तिथूनच आपल्याला अजिंठ्यासाठी जायचं आहे। तर आपल्याला टोल द्यायची गरज पडत नाही त्यामुळे इथे। असा भव्य हा रस्ता तुम्ही बघत आहात आणि पुढे गेल्यावर तुम्हाला पाटी दिसेल, हे बघा इकडे अजिंठ्यासाठी वळायचं आहे आपल्याला इथून। ही जी ब्ल्यू कलरची पाटी आहे, इकडे आपल्याला अजिंठ्यासाठी वळायचं आहे। तर आम्ही थोडंसं पुढे निघून गेलेलो, कारण पाटी ही अशी छोटीशी आहे। तर पुन्हा आम्ही टर्न घेऊन इकडे आलो।
आणि नंतर हा समृद्धी महामार्ग पुढे गेल्यावर संपतो आणि आपला नॉर्मल हायवे सुरू होतो। हाच रस्ता आहे जो जळगावसाठी पण जातो। तर जळगावला तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला रस्त्यात अजिंठा हे ठिकाण लागेलच। तर बसेस पण भरपूर अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटच्या, तर तुम्ही बसने पण इथे पोहोचू शकता। ह्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की काही काळ इथे रस्ता हा खराब असल्या कारणाने पर्यटक येत नव्हते, विजिट करत नव्हते आणि इवन आम्ही सुद्धा 5 वर्षापासून इथे विजिट करायचा प्लॅन करत होतो फॅमिली, पण आम्ही पण रस्ता खराब आहे हे ऐकून आम्ही जात नव्हतो। तर आता आम्हाला कळालं की रस्ता बऱ्यापैकी चांगला झाला आहे। तर मी सांगते की ऑलमोस्ट 70-80% तर मला चांगला वाटला रस्ता। काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर आता बरंचसं कन्स्ट्रक्शन तर झालं पण असेल। हे बघा, तुम्हाला व्हिडिओत दिसतच आहे की रस्त्याचं काम सुरू आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर हे काम होऊन सुद्धा जाईल। आणि बाकीचा रस्ता बघाल तर चांगला रस्ता दिसतो आहे आपल्याला। त्यामुळे जे फर्स्ट टाइम जाणार आहे त्यांना जरूर हा व्हिडिओ एक रेफरन्स म्हणून कामात येईल की अजिंठा केव्सपर्यंत जाण्यासाठी कशा टाईपचा रस्ता आपल्याला लागू शकतो। तर फुलंब्री गाव ते अजिंठा आपल्याला 82 किलोमीटर्स अंतर आहे। तर फुलंब्रीपर्यंत आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत आता। पेट्रोल पंप अवेलेबल आहेत जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर। तर हायवेला पेट्रोल पंप्स आपल्याला बऱ्यापैकी दिसतात। आणि साधारणपणे असे सर्व गावं आणि अशा प्रकारचा हा रस्ता आपण बघत आहोत। हे आहे फुलंब्री नगरपंचायत कार्यालय। चांगला रस्ता असल्याने आपला प्रवास सुखकर होतो आणि जिथे जिथे कन्स्ट्रक्शन पुलाचं बांधकाम सुरू आहे ते पण लवकरात लवकर होऊन जाणार। त्यामुळे हे जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे याला जरूर तुम्ही व्हिजिट करा प्लॅन आउट करून। जर तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर फिरायला येत असाल तर नक्कीच हे तुम्ही एक तुमच्या बकेट लिस्टमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता की अजिंठा केव्ज, अजिंठा गुंफा तुम्हाला बघायसाठी एक चांगला ऑप्शन आहे। तर आत्ता आपण सिल्लोडपर्यंत पोहोचत आलो आहोत। अशा ह्या गव्हर्नमेंटच्या बस कंटिन्यू मला दिसल्या प्रवासात जाताना। मध्ये मध्ये मी दाखवलंय की थोडं थोडं बांधकाम आहे आणि बाकी जर रस्ता बघाल तर चांगला रस्ता आहे। अजिंठा केव्सच्या पुढे जळगावला जाण्यासाठी रस्ता आहे आणि मग पाहूर नावाचं गाव किंवा सिटी लागेल तुम्हाला। तर तसं बघायला गेलं तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून पण अजिंठा केव्सला जाऊ शकता अजिंठा लेण्यांना, आणि जळगाववरून पण बरेच पर्यटक मला येताना दिसले। साधारणपणे मला वाटतं 200 वगैरे रुपये याचं तिकीट असेल बसचं। तर ते व्हॅरी होत राहील जोपर्यंत हा व्हिडिओ आहे, तर कदाचित चेंजेस असतील तर ते तुम्ही जरूर बस स्टॉपवरती जाऊन चेकआउट करू शकता रेट। दोन अडीच तासाचा रस्ता असल्या कारणाने ब्रेक घ्यायची आवश्यकता वाटली नाही। फक्त एका ठिकाणी पेट्रोल पंपच्या तिथे आम्ही थांबलो पेट्रोल भरायला।
पण बाकी साधारणपणे अशी आपल्याला ब्रेक घ्यायची आवश्यकता नाही वाटत. आणि जर हवं असेल तर चहा वगैरेचे स्टॉल तुम्ही हायवेने बघू शकता, आहेत अवेलेबल. शेतांच्या मधून छान असा हा आपला हायवे चाललेला आहे. मी रेकमेंड करेल की घरात छोटी मुलं असतील तर जरूर त्यांना एक हिस्टॉरिकल टूर म्हणू शकतो, स्टडी टूर म्हणू शकतो, तर जरूर विजिट करा. कारण पेंटिंग्स जे आहेत ना त्याचे कलर्स किंवा ते थोडंसं डिमिनिश व्हायला चाललं आहे, कारण की हे भरपूर पुरातन आहे. तर ह्या केव्जला, ह्या लेण्यांना माझ्या आईनेसुद्धा 28 वर्षापूर्वी जे व्हिजिट केलेलं त्यावेळेस त्या पूर्ण होत्या. आणि आत्ता जेव्हा मी व्हिजिट केलेलं आहे तोपर्यंत मोस्ट ऑफ द पेंटिंग्सचे कलर्स निघून गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की ते डिमिनिश होण्याच्या आधी आपण जाऊन हा सुंदर ठेवा, जो हिस्टॉरिकल ठेवा आहे, तो नक्की आपल्या डोळ्यांनी, आपल्या आठवणीत ठेवावा आणि बघावा की कसं हे सायंटिफिकली सर्व केलेलं आहे, पेंटिंग्स आणि बांधकामसुद्धा लेण्यांचं. लेण्या तुमच्या तशा तर जवळपास 3-4 तासात आरामशीर बघून होतील, जर तुम्ही कंटिन्युअसली आरामात बघितल्या तर. पण आम्ही लांबून गेला असल्या कारणाने आम्ही एक दिवस आपल्या गव्हर्नमेंटच्या MTDC मध्ये म्हणजे स्टे केलेला. जर तुम्ही लांबून येत असाल डायरेक्ट अजिंठा लेण्या बघायला तर तुम्हाला MTDC हा एक ऑप्शन आहे इथे स्टे करण्यासाठी. अजून काही असतील हॉटेल्स वगैरे तर ते तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. पण आम्ही शक्यतोवर MTDC प्रेफर करतो जिथे चांगले असतील तिथे. आणि हा एक घाट आपल्याला इथे लागतो बघा, आणि घाटाच्या संपताच अजिंठा लेणी येतात. तर हा एक आणि खूप वळणदार तर नाही आहे हा घाट, बऱ्यापैकी म्हणजे चांगला घाट आहे. नाही तर अदरवाईज घाट फारच वळणावळणांचे असतात, जसे महाबळेश्वरचा वगैरे घाट आहे. आणि घाटातला रस्ता पण म्हणजे चांगला आहे. तर तुम्ही स्टे करणार असाल तर MTDC हा एक ऑप्शन आहे. MTDC फरदापूर नावाचं आहे MTDCचं नाव इथल्या. आम्ही लेण्यांना व्हिजिट केलं, हा वेकेशन पिरियड होता, त्यामुळे भरपूर रश इथे आम्हाला बघायला भेटला. आणि बघा आता घाट संपला आणि लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघत असाल तर ह्या लेण्या आहेत. तर डिरेक्टली तुम्ही इकडे येऊ शकता. तर आता सध्या आपण चाललो आहोत पुढे MTDC मध्ये. आधी आपण बॅग्स वगैरे ठेवून आणि मग आपण लेण्यांना व्हिजिट करणार आहोत. तर घाट संपताच ह्या जे दिसत आहेत ह्या आहेत लेण्या. तर डिरेक्टली तुम्ही इकडे उतरू शकता आणि बसनी येणार असाल तर बस तुम्हाला इकडे स्टॉप असणार तिकडे उतरवून देईल. तर आपण लेण्यांच्या पण पुढे MTDC फरदापूर आहे तर तिकडे जात आहोत. तर चेक इन करून मग आपण लेण्यांना बघायला येऊ, त्याचा वेगळा एक व्हिडिओ राहणार आहे. तर हा फक्त रोड टूरसाठी आणि रोडची जी कंडिशन आहे चांगली हे मी दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओचा. तर जरूर हे तुम्हाला नक्कीच रेफरन्ससाठी कामात येईल. तर काही अशा MTDCच्या पाट्या दिसतात, पण ते हॉटेल्स MTDCचे आहेत की नाही हे तुम्ही त्या वेबसाईटवर, म्हणजे गव्हर्नमेंटची MTDCची वेबसाईट आहे तिथेच जाऊन तुम्ही चेक करा की
की त्यांचे कुठले हॉटेल्स आहेत स्वतःचे. तर हे फरदापूर त्यांचं स्वतःचं आहे. आणि बाकी मला वाटतं पार्टनरशिपमध्ये हॉटेल्स असतील आणि ते सुद्धा सेम लोगो लावतात, जसं तुम्ही आत्ताच पाटी बघितली एका ठिकाणी. तर हे आहे अजिंठा पर्यटन निवास फरदापूर. तर साधारणपणे हे असं आहे हॉटेल. बाकीच्या MTDC पेक्षा इथे सोय जरा मीडियम आहे, म्हणजे असं मला तरी अनुभव आला. तर असं हे त्यांचं ऑफिस आहे, रिसेप्शन. चेक इन करून आम्ही बॅग्स वगैरे ठेवून मग आम्ही अजिंठा लेण्या बघायला जाणार आहोत. तर हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. वेटिंगसाठी सोफा वगैरे आहे. एक छोटीशी लायब्ररी आहे. प्रत्येक MTDC मध्ये एक लायब्ररी असते. हे शोकेस दिसतो आहे, ते सगळे बुक्स ठेवलेले आहेत वाचनासाठी. आणि चेक इन केल्यावर आम्ही पोहोचलो आम्ही पोहोचलो अजिंठा लेण्यांना. तर एका ठराविक ठिकाणापर्यंत आपण कार पार्क करायची आणि तिथून पुढे थोडा चढ आहे आणि ते आपल्याला गव्हर्नमेंट बस त्यांचे शटल सर्व्हिस अवेलेबल आहे काही मोजक्या किमतीमध्ये. तर त्या शटल सर्व्हिसने आपण अजिंठा केव्सपर्यंत ते आपल्याला आणून सोडतात आणि मग आरामशीर आपण ह्या केव्स बघू शकतो. तर असा हा पूर्ण बाय रोड प्रवासाचा मी छोटासा व्हिडिओ इथे बनवला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंटमध्ये कळवा. आहार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत जर आता तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि जर कोणी व्हिजिट करणार असेल फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये तर त्यांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांना एक रेफरन्स भेटेल. थँक्यू. बाय बाय.